आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। शिकवणी वर्ग नियंत्रण कायदा करा, सांगली शिकवणी चालकांची मागणी। येथील क्लास चालकांच्या कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन व सोशल फोरम या चरितार्थासाठी शिकवणी वर्ग चालवणाऱ्या क्लास चालकांच्या संघटनेच्या वतीने नीट पेपर फुटीचा निषेध करणारे व असे गैरप्रकार टाळण्यासाठी व शिक्षण क्षेत्राचा धंदा करणाऱ्या येऊ घातलेल्या अपप्रवृत्ती रोखण्यासाठी क्लासेस नियंत्रित करणारा सशक्त व भक्कम कायदा आणावा अशी मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र शासनाला निवासी जिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांच्याकडे देण्यात आले। खरे तर असा कायदा यावा यासाठी ही संघटना गेली 15 वर्ष मागणी करत आहे, पण शासनाने डोळेझाक केली, यामुळेच पेपर फुटीसारखे प्रकार होत आहेत। याप्रसंगी प्राध्यापक नारायण उंटवाले, संघटना अध्यक्ष रावसाहेब हल्लोले, राज्य ज्येष्ठ सल्लागार संजय कुलकर्णी, राज्य समन्वयक प्रताप गस्ते, भीमराव धुळबुळू, आर.बी. शिंदे, राघवेंद्र नाईक, विशाल मगदूम, बसवराज हिरेमठ, सचिव राजू पाटील, मकरंद उपळावीकर, सूर्यकांत तवटे, विनायक ढवळे, सुनील कुलकर्णी, विशाल लोहार आदी मान्यवर व क्लास चालक उपस्थित होते। आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। सगळे आम्ही इथं जमलेलो आहोत। हे जे नीटच्या 2026ला जे झालेले प्रकार आहेत हे अगदी निंदनीय आहेत आणि त्यामुळं 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। या नुकसानाच्या पाठीमागे फक्त एकच गोष्ट प्रामुख्याने जर आपण बघितली तर जे इंटिग्रेटेड क्लासेस आहेत, इंटिग्रेटेड कॉलेजेस आहेत, आत्ता परिस्थिती अशी आहे की सांगलीतलं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर सांगलीतले सगळे जे गव्हर्मेंट कॉलेज आहेत ते गव्हर्मेंट कॉलेज बंद पडायच्या परिस्थितीला आहेत आणि त्यामुळं जर याच्यावरती कडक निर्बंध जर शासनाने आणले नाहीत तर भविष्यामध्ये 1-2 वर्षामध्ये जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत ते सगळे बंद पडू शकतील आणि या अशा इंटिग्रेटेड क्लासेसमुळे बाकीच्यांचं विद्यार्थ्यांचं हे खूप मोठं नुकसान होणार आहे। आणि तर फक्त जर कोचिंग क्लासेसच चालवायचे आहेत तर कॉलेजच्या व्यतिरिक्त कॉलेज दिवसभर राहू दे, बाकीच्या वेळेत त्यांना काही कोचिंग क्लासेस घ्यायचे ते आम्ही घेऊ। नुकत्याच नीट पेपरमध्ये पेपर फुटी आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये जो काही घाणेरडा प्रकार झालेला आहे त्याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही आज सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो होतो। क्लास संघटनेचे सगळे लोक पदाधिकारी या ठिकाणी आहेत। तर हे घाणेरडे प्रकार बऱ्याच दिवसापासून चालू आहेत असं लक्षात येतं। याच्यावरती सखोल CBIची टीम काम करत आहे आणि मला असं वाटतं की हे जे काय बाहेरून आलेले जे काय BTech झालेले लोक आहेत आणि ते जे काय या ठिकाणी क्लासेसमध्ये उतरलेले आहेत किंवा जे काय काही ठराविक लोकांनी क्लासेस चालू कुठलाही अनुभव नसताना हे क्लासेस रन करायचं ठरवलेलं आहे, त्याच्या माध्यमातून हे असले सगळे घाणेरडे प्रकार चालू आहेत। पूर्वी क्लासेस होते, इंडिव्हिज्युअल क्लासेस होते, सगळे चांगल्या पद्धतीनं चाललेले होते, मात्र असा हा घाणेरडा प्रकार या महाराष्ट्रामध्ये कुठलीही क्लास संघटना आम्ही खपवून घेणार नाही आणि हे सगळे इंटिग्रेटेड क्लासेस बंद व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। क्लासेस टीचर्स असोसिएशन अँड सोशल फोरम जिल्हा सांगली सातत्याने क्लास चालकांच्यासाठी एक नियंत्रणाचा कायदा असावा या भूमिकेतून काम करते आहे। कारण आम्हाला या क्षेत्रामध्ये जे धंदेवाले व्यवसाय म्हणून या क्लासेसचं करण्यासाठी जे शिक्षण क्षेत्राबाहेरचे लोक आलेले आहेत त्यांचा त्रास आम्हाला तरी होत असतोच, पण यामुळे पालक, विद्यार्थी आणि शासन या सगळ्यांची फसवणूक केली जात असते आणि ही होऊ नये ती टाळण्यासाठी व आमच्या व्यवसायाला जे चरितार्थ म्हणून पोटासाठी आणि आपल्या स्वतःच्या रोजगाराचं साधन म्हणून शिकवण्याचं काम करतात आणि इथल्या विद्यार्थ्यांचं इथल्या देशाच्या भवितव्याला चांगलं वळण आणि चांगला आकार देण्याची जी गुरुपरंपरा आहे ते टिकवण्याचं काम करतात। असे गुरु या गोष्टीमुळं बेकार व्हायला लागलेले आहेत आणि अशा दिखाऊ आणि भपकेबाजपणा करून असे मार्क मिळवून देण्याची पद्धत जी गैरमार्गाने आणल्यामुळे आमचे बरेचसे विद्यार्थी पालकसुद्धा या फसवणुकीला बळी पडत आहेत आणि आमचा व्यवसायही धोक्यात येतो आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही सातत्याने आम्हाला कायदा करा, आम्हाला नियंत्रणाखाली आणा अशा पद्धतीची मागणी आम्ही वारंवार करत आहोत, परंतु शासनाने दुर्दैवाने त्याकडे डोळेझाक केली आणि त्याच्या परिणिती आज झालेली आहे की आज नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेचा
खूप मोठं रॅकेट आपल्याला सापडलेलं आहे. हा जर कायदा यापूर्वी झाला असता तर नक्की असं रॅकेट आपल्याला सापडलं नसतं, असा गैरप्रकार आपल्या क्षेत्रात आला नसता. तेव्हा आता तरी शासनाने जागे व्हावे आणि अशा पद्धतीचा नियंत्रणाचा कायदा आणावा. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेले ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याचं व आमच्या संघटनेने केलेल्या काही मागण्या आहेत या दोन्हीचा विचार केला जावा आणि त्याच्या माध्यमातून असा कायदा तयार केला जावा. असा कायदा तयार करत असताना आमच्या एक शिक्षकी जे क्लास चालक आहेत, जो रोजगार म्हणून क्लासेस घेतात, अशा संघटनेचे प्रतिनिधी आपल्या या कायदा समितीमध्ये घ्यावेत अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.